जय महाराष्ट्र सर्वांना। तर आजची योजना आहे ती सर्वात मोठी योजना मी सांगत आहे। ती योजना म्हणजे कोणती तुम्ही म्हणत असाल तर ती योजना आहे पंचायत समिती 2025-26 ची योजना आहे। या योजनेसाठी आता पंचायत समितीच्या सर्व योजना हळूहळू बाहेर येत आहेत। कुणालाही जास्तीत जास्त याची माहिती नाही आहे। आपल्याला जेवढी माहिती आहे ती माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत आहे। तर आता बघू शकता इथे कोणती योजना जी पहिली सांगितलेली आहे ती म्हणजे लॅपटॉप आहेत, झेरॉक्स मशीन आहे, शिलाई मशीन आहे, स्कूटर देखील आहे आणि घरकुल योजना आणि मिरची कांडप योजना। आणि याचा अर्ज कसा भरायचा ते या योजनेची माहिती आपण या सर्व व्हिडिओ मध्ये दिलेली आहे। पूर्णतः लॅपटॉपला किती अनुदान आहे, कुठल्या स्कूटरला किती आहे, कुठल्या घरकुलला किंवा शिलाई मशीनला किती अनुदान आहे आणि इतर महिला व बचत गट काही गोष्टी अजून आहेत त्या सुद्धा आपण सांगणार आहे, त्यांना किती अनुदान आहे। चला तर शेतीविषयी सुद्धा माहिती आपण सांगणार आहे सविस्तर। तर व्हिडिओ हा संपूर्ण शेवटपर्यंत बघा कृपया, किंवा स्किप करू नका। स्किप केल्यानंतर याची माहिती तुम्हाला कळणार नाही। चला तर मग बघूया। तर पहिली योजना जी आहे पंचायत समिती योजना म्हणजे काय ते तुम्हाला ही पडला असेल। पंचायत समिती योजना म्हणजे काय तर पंचायत समिती योजना जी योजना आता इथे तुम्हाला दिसत आहे पंचायत समिती योजना जी योजना आता तुम्हाला इथे दाखवतो मी की त्या योजनेमध्ये नेमकं काय होणार आहे। तर या योजनेमध्ये तुम्हाला आता सांगण्यात येतं की पंचायत समिती योजने मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना विविध शासकीय योजना थेट लाभ मिळवून देणे। म्हणजेच यामध्ये पंचायत समिती जेवढे काही योजना आहेत त्या सर्व योजना तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। कारण की त्यांना जी योजना आलेली असते ती सर्व काही योजना सरकारने दिलेली असते, त्यामुळे सर्व काही योजना तुम्हाला देण्यात येत आहे। त्यानंतर आपण दुसरा पॉइंट बघणार आहोत। योजनेमध्ये पशु संवर्धन विभाग एक आहे, महिला व बाल कल्याण विभाग, कृषी विभाग एक आहे, समाज कल्याण विभाग आहे आणि यांचा समावेश देखील आहे। बघा इथं तुम्हाला सांगतो पशु संवर्धन, महिला बाल विकास कल्याण, कृषी आणि समाज कल्याण विभाग हे सर्व विभाग पंचायत समितीच्या अंडर खाली येतात, त्यामुळे ही योजना त्यांना लागू होते। आणि योजनेचे लाभार्थ्यांनी सगळ्यांनी हा लाभ घ्यायचा आहे कारण की महत्वाची अत्यंत महत्वाची योजना आहे। त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एकूण 25,000 कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे। म्हणजेच 25,000 कोटी, किती शून्य तर पहा, 1000 कोटीवर। तर ही योजना सर्वांसाठी आहे, निधी वरून एवढा आलेला आहे, तर या गोष्टीचा सर्वांनीच लाभ घ्यावा मी सांगतोय। तर कोणकोणत्या आणखीन योजना आहेत त्या सुद्धा आपण बघूया। यामध्ये देखील दाखवलेल्या आपण यामध्ये बघू शकता पशुसंवर्धन विभाग योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी आता ज्यांच्याकडे पशु संवर्धन जे काही गायी म्हैशी व त्यांचा गोठा आहे त्यांनी हे सर्व काही त्यांच्यासाठी आहे। बघू शकता इथे बैल पण जे पाळतात त्यांच्यासाठी पण मोठी घोषणा इथे सरकारने केलेली आहे। तर बैल जोडी खरेदी करण्यासाठी 75% अनुदान, 75% अनुदान इथे देण्यात येत आहे। जर तुम्हाला बैल जोडी घ्यायची असेल तर पंचायत समिती योजनेच्या अंतर्गत 75% अनुदान दिलं जाणार आहे। बघा ज्याच्याकडे बैल जोडी आहे घेण्यासाठी सुद्धा 75% अनुदान सरकारने मोठी योजना केलेली आहे। कारण की याच्या आधी असं काही नव्हतं, मला सुद्धा माहित आहे आणि तुम्हाला सुद्धा माहित असेल, कारण ही मोठी योजना त्यांनी दिलेली आहे। बस ज्यांच्याकडे बैलजोडी आहे आणि गाय आणि म्हैस खरेदीसाठी 50% अनुदान दिलंय सरकारने। बघा बैलासाठी पण दिलंय आणि गायीसाठी पण दिलंय बघा। त्यामुळे सर्वांनी ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। जे गोटा पालन, जे बैलजोडी घेतात त्यांच्यासाठी गाय आणि म्हैस खरेदीसाठी 50% अनुदान। मैत्रीण योजना अंतर्गत आहे ही योजना, बघा मैत्रीण योजना अंतर्गत आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा, नंतर विसरून जाल। आणि व्हिडिओ जर तुम्हाला नोट करायचं असेल तर वही पेन मध्ये नोट करू शकता आणि ऑनलाईन नोट करू शकता। ऑनलाईन पंचायत समिती योजना जरी टाकली तर सर्व काही माहिती तुमच्याजवळ येऊन जाईल। तर यामध्ये आणखीन एक योजना त्यांनी दिलेली आहे ती म्हणजे गाय गोटा तयार करण्यासाठी 15,000 रुपये अंतर्गत अर्थसहाय्य कुक्कुट पालनासाठी 75% अनुदान दिले। बघा इथं 15,000 पर्यंत गाय पालन कुक्कुट पालनासाठी 15% अनुदान, या योजनेचा लाभ तुम्ही सुद्धा घ्या। तर महिला, आता दुसरं आहे महिला आणि बालविकास कल्याण। महिला आणि बालविकास योजना अंतर्गत कोणकोणत्या योजना येतात ते आपण पाहूया। तर यामध्ये आली पहिली म्हणजे ती आहे
18 वर्षावरील इथे दिले बघा 18 वर्षावरील ग्रामीण महिलांना 4 चाकी वाहन खरेदीसाठी प्रशिक्षण किंवा परवाना मिळण्यासाठी 30,000 रुपये अरे बापरे 30,000 रुपयेपर्यंत अनुदान देण्यात येत आहे इथं 30,000 रुपयेपर्यंत 18 वर्षावरील 4 चाकी वाहने खरेदी करण्यासाठी प्रशिक्षण करण्यासाठी ही योजना आहे। त्यानंतर जे क्रांती ज्योती सावित्री फुले योजना अंतर्गत इयत्ता 7वी ते 12वी शिक्षण शिकणाऱ्या मुलींना शिक्षण संगणक प्रशिक्षणासाठी 4,000 रुपये अनुदान। बघा गावात असेल किंवा इतर गावात जाऊन आपल्या मुली शिकत असतील संगणक, त्यासाठी आता लांब जायची पण गरज नाही, तुम्ही 4,000 रुपये अनुदान घेऊन आपल्या घरी किंवा आपण आणू शकतो कॉम्प्युटर किंवा संगणक कोणतीही गोष्ट। तर इथं बघू शकता आणि ही 7वी ते 12वी पर्यंतची योजना आहे। आपण आता दिव्यांग व्यक्तीसाठी झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान आहे। दिव्यांग व्यक्ती जे आहेत बघा दिव्यांगासाठी पण मोठी योजना आहे। दिव्यांग व्यक्तीसाठी झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान दिले आहे। तर यामध्ये सरकारने खूप काही अपडेट केलेले आहे यामध्ये। आता यामध्ये आणखीन एक मोठी म्हणजे 12वी नंतर उच्च शिक्षणासाठी 5,000 रुपयाचे अनुदान दिले, आर्थिक मदत केली मुलींना। बघा 12वी नंतर ज्या मुली जातात कॉलेजमध्ये त्यांना 5,000 रुपये अनुदान देण्यात येते, 5,000। याचा फायदा सर्वांनी घ्यावा अशी विनंती करतो मी। आणखीन एकदा सांगतो 12वी साठी 5,000 रुपये अनुदान। MSCIT कोर्ससाठी मुलींना 3,000 रुपये थेट खात्यात। बघा MSCIT आता संगणक म्हणलेलं कोण आहे मी, त्यासाठी संगणकासाठी MSCIT कोर्स करायला लागतो, त्यासाठी मुलींना 3,000 रुपये थेट खात्यामध्ये येणार आहे। आणखीन मोठी योजना आहे महिलांना व्यवसाय व जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी 12,500 रुपये अनुदान। सगळ्यात मोठं अनुदान दिले 12,500 रुपये फक्त महिलांना व्यवसाय आणि जीवनावश्यक खरेदी करण्यासाठी। ही मला महत्वाची आणखीन एक योजना वाटते वस्तू किंवा खरेदीसाठी आहे। तर घरगुती पीठगिरण खरेदीसाठी 90% अनुदान, ही सगळ्यात मोठी आणखीन एक योजना आहे। 90% अनुदान, चेष्टा आहे का? 90% अनुदान आहे। बघा आणखीन एकदा ही माहिती घ्या, पंचायत समिती योजना मोठी योजना 90% अनुदान घरगुती पीठगिरण। त्यानंतर शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 90% अनुदान, शिलाई मशीन साठी पण 90% अनुदान आहे। तर सर्वांनी याचा लाभ करून घ्यायचा आहे। 90% शिलाई मशीन साठी आता ज्या प्रत्येक घरामध्ये महिला या शिलाई मशीन शिकत असतात किंवा इथे जाऊन तिकडे जाऊन शिकत असतात, मग स्वतःचं मशीन घेण्यासाठी 90% अनुदान दिलेलं आहे सरकारने, ही पण मोठी घोषणा आहे। आता आणखीन एक घोषणा आहे, शाळेत जाणाऱ्या मुलींना सायकल खरेदीसाठी 4,000 रुपये। बघा वरती आपण पहिल्यांदा पण सांगितलेलं 4,000 रुपये अनुदान, आता देखील सांगतोय शाळेत जाणाऱ्या मुलींना खरेदीसाठी 4,000 रुपये अनुदान। भारी योजना केलेली सरकारने, ही खूप अत्यंत याचा फायदा घ्यायचा आहे सर्वांनी, कारण योजना खूप आहेत। आता यामध्ये कृषी विभाग मध्ये पण योजना अंतर्गत बघा लाभ घ्या सर्वांनी, जे कृषी शेतकरी आहेत त्यांनी सर्वांनी याचा लाभ घ्या आणि याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होऊ दे, हीच विनंती आहे। तर आपण बघूया कोणती योजना आहे ती। तर यामध्ये असं सांगण्यात येते की कृषीची 5 HP डिझेल, बघा 5 HP डिझेल पंप खरेदीसाठी अनुदान आहे। 5 HP डिझेल खरेदीसाठी अनुदान, मोठं अनुदान आहे। पण 20 किलो 20 किलो समतेच प्लास्टिक किट खरेदीसाठी। बघा इथं 20 किलो समतेच प्लास्टिक खरेदीसाठी आर्थिक सहाय्य ताडपत्री खरेदीसाठी अनुदान आहे। अरे बापरे, मोठी ताडपत्रीसाठी 20 किलोची जर असेल तर त्यामध्ये सुद्धा अनुदान दिले सरकारने। सरकार मोठमोठ्या योजना राबवत जातं, तर सर्व कृषी मित्रांना व सर्व शेतकरी बांधवांना सांगण्यात येतंय की मोठी योजना आहे ही, पण याचा लाभ सर्वांनी घ्यायचा। बोरवेल साठी खोदकाम किंवा जुनी किंवा नवीन विहीर खोदकाम PVC पाईप खरेदीसाठी अनुदान आहे। PVC पाईप ही सध्या आता महाग सुद्धा आहे, त्यामुळे यासाठी पण अनुदान आलेले सरकारकडून, याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा ही मात्र विनंती करतो आणि सर्वांना सांगतो, कारण खूप काही योजना असतात त्यांचा लाभ कोणी घेत नसतं। ट्रॅक्टर बॅटरी, स्वयंचलित अवजारे, रोटर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य अनुदान दिलेलं आहे सरकारने। बघा ट्रॅक्टर खरेदी, जे कोण ट्रॅक्टर घेणार आहे आताच्या काळामध्ये, ट्रॅक्टर बॅटरी, स्वयंचलित अवजारे, रोटर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य सरकारकडून येणार आहे। तर याचा लाभ सरकारने दिलेला आहे आणि तुम्ही तो लाभ घ्यायचा आहे। चला तर मग आणखीन पुढची योजना, 20 लिटर पेक्षा जास्त क्षमतेचे सोलार यंत्र साठी अनुदान दिलंय। शेतामध्ये तुमच्या बोरवेल असेल किंवा बोरवेल करणार असेल त्यावेळी तुम्हाला सोलार पंप लागतो। सोलार पंप म्हणजे काय, सोलार सिस्टीम लागते। तर सोलार सिस्टीम ही आता सरकारकडनं 20 लिटर
जी आहे ती जास्त क्षमतेच्या सोलार यंत्रणेसाठी अनुदान देते. अनुदान हे जास्त करून आता सोलारला सुद्धा आहे. ती पण आपण पुढे सिस्टीम आता सांगणार आहे सरकारने कोणकोणते अनुदान आता सोलार सिस्टीमसाठी दिलेले आहेत. आता बघू शकता इथे अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तुमच्याजवळ असलीच आवश्यक गरजेचं आहे आणि हे तुम्ही आत्ताच काढून घ्या तुमच्याकडे नसतील तर पहिलं बघू शकता आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला हे तिन्ही आता तुमच्याकडे असणार आहेत आणि ज्यांच्याकडे नसणार आहेत त्यांनी आता जाऊन जवळच्या केंद्रामध्ये काढून घ्यायचं आहे. तर आता रेशन कार्ड झाला, रेशन कार्ड वर पण तुमचं केवायसी आता पण पूर्ण पाहिजे आणि हे सुद्धा लक्षात ठेवा. रहिवासी दाखला झाला. ईमेल आयडी, जर तुमचा मोबाईल अँड्रॉइड नसेल तरी तुम्ही आता ईमेल आयडी काढू शकता. स्वतःचा ईमेल आयडी काढून घ्या. इथे केंद्रामध्ये जाऊन, संगणक केंद्रामध्ये जाऊन जवळच्या ईमेल आयडी काढून घ्या. जर मोबाईल नंबर अपडेट पाहिजे आणि तो मोबाईल नंबर सर्व याच्याशी केवायसी पूर्ण झालेला पाहिजे आणि सर्वांना लिंक, आधार कार्ड लिंक पाहिजे त्याला. तर आणखीन एक योजना म्हणतो, आणखीन एक नियम आहे तो म्हणते आधार लिंक असेल आणि पासबुक पाहिजे. म्हणजे आधार लिंक असलेलं पासबुक, समजलं का तुम्हाला? आत्ताच म्हणलं की आधार लिंक असलेलं पासबुक, तर ही पण लागणार आहे. पासपोर्ट साईज फोटो, तुमचा साधा फोटो लागणार आहे. 7/12/8 उतारा किंवा पटवारीकडून घेतलेली दाखला, म्हणजे तुमच्या गावात घेतलेला 7/12/8चा दाखला. वयाचा दाखला, अपंग असण्याचं प्रमाणपत्र, हमीपत्र. बघा ही तिन्ही सुद्धा शेवटचे जे आहेत, वयाचा दाखला, अपंग असण्याचं प्रमाणपत्र, हमीपत्र, हे सुद्धा तुम्ही आता नसेल तर तुमच्या जवळ आहे. जवळच्या केंद्रात जाऊन, तुमच्या माई सेवा केंद्रात जाऊन सर्व काही चेक करून घ्यायचं आहे. सर्व असल्यास तिथंच तुम्हाला फॉर्म भरून देता येईल किंवा तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या त्या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरू शकता. आता बघा तुम्हाला ही महत्वाची योजना मी आणखीन एकदा सांगतो. पंचायत समिती योजना 2025-26 यांच्या अंतर्गत हळूहळू आता या योजना बाहेर आलेल्या आहेत. तरी मी महत्वाची ही योजना तुम्हाला सांगत आहे. लॅपटॉप आहे, झेरॉक्स मशीन आहे, शिलाई मशीन आहे, तर स्कूटर देखील आहे. पंचायत समिती योजना म्हणजे काय देखील आहे, यामध्ये सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. पंचायत समिती पशुसंवर्धनामध्ये आहे, महिला व बालिका योजना देखील आहे, यामध्ये कृषी विभाग देखील आहे. अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे देखील आम्ही सांगितलेली आहेत. चला तर मग लवकरात लवकर जरा वेळ न घालवता या योजनेचा तुम्ही लाभ घ्या आणि सर्वांनी हा लाभ घेतला तर सरकार हे आणखीन योजना काढतील आणि सर्वांनी हा लाभ कारण घ्या की सरकार हे खूप कालावधीपर्यंत ठेवत नाही, थोड्या कालावधीपर्यंत ठेवतं. त्यासाठी 25,000 कोटीचा निधी तर सरकारने जाहीर केलेला आहे. याचा लाभ तुम्ही घ्यायचा आहे. चला तर मग आताच तुम्ही ऑनलाईन अर्ज करायला लागा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या जवळच्या व्हॉट्सअप ग्रुपला, शेतकरी ग्रुपला, महिला ग्रुपला तुम्ही शेअर करू शकता आणि ही तुम्ही शेअर केल्यानंतर सर्वांना हा याचा लाभ घेता येईल. चला तर ही महत्वाची बातमी तुम्हाला आतापर्यंत पोहोचलेली आहे आणि फॉर्म सुद्धा सुटलेले आहेत. जर फॉर्म सुटले आणि फॉर्म कसा भरायचा याचा सुद्धा आम्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमच्या मित्रांना जवळच्या शेअर करायला विसरू नका. चला तर मग धन्यवाद.